हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण इडली बनवणार आहे. तर त्यासाठी उडदाची डाळ, तांदूळ, कुपनचे हे भिजू घातले होते काल आणि आज ते बारीक करून घेतले मुलींनी. आणि आता इकडे चटणीसाठी शेंगदाणे, अद्रक, खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सर्व एकत्र बारीक करून घेणार आहे. आणि इडलीचं बॅटरनं पण बनवलेलं आहे आणि इकडे 20 इडल्या पण चढवलेल्या आहेत गॅसवर कुकरला, पाहू शकता. तर दीदी, पिलू हे सर्वजण बनवत आहेत आणि प्रज्ञा इकडे बसली होती, तिला म्हणलं आवरून घे. तर चला, आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, नाश्त्यासाठी इडली बनवतात मुली. इडली आणि चटणी, सांबार काय बनवणार नाही कारण सांबारचं सर्व साहित्य नाही आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे इडली आणि चटणी बनवणार आहेत. तर इकडे लावली होती दीदीने इडली बनवायला. तर 20 इडल्यांचा कुकर आहे आमचा हा. तर पाहू शकता अशा प्रकारे इडली झालेली आहे. आणि आता मी पण इकडं घरातले बाकीचे कामं आवरून घेते, तोपर्यंत मुली नाश्त्यासाठी इडली बनवत आहेत. तर आता हे बाकीचे राहिलेले कामं सगळे मी आवरून घेणार आहे. संध्याकाळचा टाईम झाला आहे, पाहू शकता. हे पाठीमागं अशी प्रकारे बिल्डिंग झालेली आहे आपल्या. तर याचं काम चालू असल्यामुळं घरामध्ये सारखा आवाज येत असतो, त्याच्यामुळं मला वाईचा आवाज द्यावा लागतो. आणि आता इकडे चटणीचं बारीक करून घेतलं आहे. माऊची धडपड चालू आहे. आणि आता चला, मी कढीपत्ता आणण्यासाठी चाललेली बाहेर. माऊ पण येते माझ्यासोबत, पाठीमागं आपल्या झाड आहे छोटंसं. तर आता कढीपत्ता घेणार आहे. माऊ बोलत होती मी घेते मामी, तर बोलत चल. तर हे पहा, आता ती कढीपत्ता तोडून घेते. छोटंच झाड आहे पण आता झालं. तुम्हाला तरीसुद्धा आवाज येत असेल तर तिथं काम चालू आहे, त्याचा आवाज येत राहतो सारखा, प्लीज त्याला इग्नोर करा. तर चला, आता कढीपत्ता घेते माऊ. आणि आता दीदी इथं तेल ठेवलं तिने, त्याच्यामध्ये ती लाल मिरची टाकली तिने, थोडीशी जिरी मोहरी टाकली, ते चटणीत बनवली. आता इकडं पिलूनी तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ. आता याला तडका द्यायचा आहे चटणीला. तर प्रत्येकाला जमत येत असेल इडली, पण आता ही आमच्या मुलींनी बनवली. तर आमची इडली कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, पाहू शकता किती सारा पसारा पडलेला आहे. मुलींनी करायचं काही कोणतं काम म्हणलं की सगळा किचनभर राडा असतो. तर म्हणलं जाऊ दे, आता करू दे, त्यांची पण हौस असते, नंतर त्या सगळं आवरून पण घेतील. तर चला, आता इकडं चाललं आहे, त्यांच्या मनानेच चाललं आहे सगळं. तर करते, त्यांनी मोबाईलमध्ये पाहिली होती रेसिपी, तसंच त्या बनवतात. तर चला, पण खूप छान झाली होती इडली पण. तर चला, पुढं दिसेलच तुम्हाला मी दाखवतेच इडली पण कशी झाली ते. आता इकडे हे तडका मारून घेते चटणीसाठी. ते 20 इडल्या तयार झालेल्या आहेत आणि भरपूर अशा इडल्या झाल्या, 60-70 इडल्या झाल्या चांगल्या. 2-3 वेळा लावलं होतं. 20-20 म्हणजे 20-20नी चांगल्या बऱ्याच 60 इडल्या झाल्या तयार. तर सर्वांनी पोटभर नाश्ता केला, आम्ही बाजूला पण दिलं सर्वांना. तर आता हे बघा ती कशी दटका देते. ते गरम केलं तिने पळीमध्ये तेल आणि त्या चटणीमध्ये टाकून घेतली आणि इतकी सुंदर लागत होती ना चटणी, पण चवदार, खूप छान. म्हणतात ना मुलांच्या म्हणजे मुलींच्या हाताला चव असते, त्या प्रकारे खूप मस्त असं दीदीने बनवलं होतं. मला तर विश्वासच नव्हता बसत इतका छान बनवला. दीदी हुशारच आहे तशी पण आमची. तर पाहू शकता, आता इथे ती इडल्या पण किती सुंदर अशा झालेल्या आहेत. आता त्या काढून घेणार आहे ताटामध्ये. आणि मुलांची पण घाई चालली होती, बारीक बारीक मुलं पण असतात आमच्या घरामध्ये. सगळ्यांना दिले मग तिने आणि सर्वांनी मिळून खाल्ली. आता इडली पण कशी झाली म्हणजे कशी तुटते हे पण मी तुम्हाला दाखवते, अशी मस्त मऊ. तर पाहू शकता इतक्या इडल्या. आणि त्यांनी सुरुवात पण केली खायला. तर मऊ लुसलुशीत अशी झालेली इडली. तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि चला, आता तुम्हाला इडली दाखवते मी कशी झाली. तर पाहू शकता अशी दाणेदार मस्त अशी इडली झाली. तर एवढं बॅटरनं पण राहिलं होतं वरून. तर तुम्हाला आवाज येत असेल त्याला प्लीज इग्नोर करा, पाठीमागं काम चालू आहे. तर आता यांनी दुसरं लावायचं चालू केलं होतं, पाहू शकता. आता ते तेल वगैरे लावून घेतलं त्या भांड्यांना आणि आता दुसऱ्यांदा ते परत इडलीच लावत होते, कारण हे पहिलं काढलेलं सर्व ह्यांनी खाऊन घेतलं होतं मुलांनी. मग आता हे दुसरं बॅटरनं भरून आमच्या ताईन त्यांना पण द्यायचं होतं, त्याच्यामुळे त्या भरत होत्या.
तर मुलींनी अशा प्रकारे इडली बनवली. तर चला आता हे भरून घेते बॅटरनं आणि त्या कुकर लावून घेतील. तर पाहू शकता छोटंच भांडं येते, पण इतकी मस्त अशी इडली झाली होती ना, खूप छान लुसलुशीत अशी, मस्त मोकळी, छान मस्त दाणेदार. तर परत तिने दुसऱ्यांदा आता हे कुकरला चढवलं आणि अजून एकदा होईल इतकंपर्यंत बॅटरनं होतं. भरपूर सारं बॅटरनं केलं होतं, त्यांच्या मनानेच बनवलं होतं त्यांनी, मुलींनी. तर पाहू शकता आता ते बरोबर भांडे पण ठेवावं लागते, ते म्हणजे पाठो एक लहान मोठे सर्व असते ते पण